सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं। हम अपनी आजादी को हरगिज मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं। हम वो पत्थर है जिसे दुश्मन हिला सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सर झुका सकते नहीं। हम राम बने या कृष्ण, दुश्मन के छक्के छुड़ाते हैं। निडर है हम हनुमान से, घर में घुसकर डंका बजाते हैं। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दोन शब्द सांगणं हे माझं मी आद्य कर्तव्य समजतो आणि म्हणून पुन्हा एकदा व्यासपीठावरील आणि सर्वत्र उपस्थित असलेले सर्व सन्माननीय विद्यार्थी मित्र, पवार सर, आमचे मुख्याध्यापक, माझे सहकारी, सर्वांचं मी पुन्हा अभिनंदन करतो। आणि मी घोडके सर या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो। जमाने भर में मिलते हैं आशिक कहीं, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता। नोटों में लिपट कर, सोने में सिमट कर मरे हैं कई, मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता। सीने में जुनून और आंखों में देशभक्ति की चमक रखता हूँ, सीने में जुनून और आंखों में देशभक्ति की चमक रखता हूँ। दुश्मन की सांसें थम जाए ऐसी आवाज में धमक रखता हूँ, संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत कोकणीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज या पायरीला चंदनाचा गंध आला, तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने या सोहळ्याला रंग आला। एकच तारा समोर आणि पायतळी अंगार, गर्जा जय जयकार क्रांतीचा, गर्जा जय जयकार। या कवी कुसुमाग्रज यांच्या आव्हानाचं सार्थक होण्यासाठी 15 ऑगस्ट 1947 चा दिवस उजाडला। पक्षी पिंजऱ्यातून उडाला, स्वातंत्र्याची रम्य पहाट झाली आणि असंख्य वीरांच्या बलिदानाचं सार्थक झालं। भारताला स्वातंत्र्यातून स्वातंत्र्य मिळालं आणि भारत स्वतंत्र झाला। बघता बघता या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून आज संपूर्ण भारतभर अमृत महोत्सव साजरा करण्याचं कार्य चालू आहे। आणि म्हणून त्या निमित्ताने आपण या ग्रामपंचायत कार्यालयासमोर हा उत्सव साजरा करत आहोत। जेव्हा एखाद्या राष्ट्राच्या जीवनामध्ये 75 वर्षाचा कालखंड हा जरी कमी कालखंड वाटत असला तरी सुद्धा या राष्ट्राच्या नागरिकाला 75 वर्षाचा स्वतःच्या जीवनाचा स्वातंत्र्याचा कालखंड हा फार मोठा कालखंड आहे।